रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी आले म्हणून या शहरातल्या मुसलमानांच्या हजारो घरदार पाडण्याचं काम इथला जातीवादी आमदार महेश लांडगे सारखा आमदार, या महेश लांडगेंना, शंकर जगतापांना, अण्णा बनसोडेंना, या तिन्ही आमदारांना आम्हाला सांगायचं आहे की जातीच्या आणि धर्माच्या सगळ्या ठेकेदारांनो, तुमच्या सगळ्यांना मातीत गाडण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आज पिंपरी चिंचवड मध्ये आले आहेत. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजच्या या निर्धार सभेला उपस्थित पिंपरी चिंचवड शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकरवादी, संविधानवादी, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला, थंडीचे दिवस आहेत. अवघ्या काही क्षणामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये पोहोचणार आहेत. या सभेच्या माध्यमातून आपल्या शहरातल्या तमाम बंधू भगिनींना हा संदेश देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आज आलेले आहेत. या विचार मंचावर अनेकांनी आपलं मनोगत मांडलेलं. वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण झंझावात पाहत आहोत. आपल्यातल्या अनेक लोकांना हे माहीत असेल, बाबासाहेब आंबेडकरांना जसं सेपरेट इलेक्टोरेटचा लढा दिला, त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट सेटलमेंटचाही लढा दिला. या देशातल्या वंचित बहुजन समाजाच्या स्वतंत्र वसाहती असल्या पाहिजे. इंग्रजांना बाबासाहेब आंबेडकरांनी एक मेमोरंडम दिलं, स्टेट अँड मायनॉरिटी. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती की या देशातल्या जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांनी ज्या लोकांना गावामध्ये जगणं मुश्किल केलं, त्या लोकांच्या स्वतंत्र वसाहती सरकारनं बसवल्या पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात 5 कोटी रुपयाची मागणी सुद्धा केली. पण दुर्दैवानं सरकारनं आपलं कुणाचंही पुनर्वसन केलं नाही. आपल्या वसाहती सरकारनं बसवल्या नाही. आपण स्वतः मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जातीला, धर्माला आणि गरिबीला कंटाळून लाखो लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सन्मानानं जगण्यासाठी आले आणि या लोकांनी आपल्या स्वतःच्या वसाहती बनवल्या आणि इथल्या बंजर आणि पडीक जमिनींना या लोकांनी 30, 40, 50 वर्षापासून त्या जमिनीवर राहून त्या जमिनी राहण्यालायक बनवल्या. या मंचावर आपल्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन होत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण उभं राहून साहेबांचं स्वागत करूया. वंचित बहुजन आघाडीचं वंचित सब आंबेडकर संघर्ष करो. या ठिकाणी या देशातल्या लाखो करोडो वंचित बहुजन समाजाचे आधारस्तंभ, तुमच्या आमच्या सर्वांचे नेते बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. साहेब, या ठिकाणी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय साहेबांचं आपण स्वागत केलं पाहिजे. या सभेला थंडीच्या दिवसामध्ये प्रचंड उशीर झाला असल्यामुळे मी आदरणीय साहेब, टूटे जरूर है, टूटे या ठिकाणी मी समता सैनिक दलाच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना विनंती करेल की कृपया आपण समता सैनिक दलाची सलामी या ठिकाणी स्वीकार करावी. आपण सगळ्यांनी उभं राहून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपण मानवंदना समता सैनिक दल देत आहे. जय भीम, जय भीम, जय
सलीम सर, परेड विश्राम, अपने अपने ड्यूटी पर सारे सैनिक ऑफिसर्स फॉलो आउट हो जाओ। वंचित बहुजन आघाडी आजच्या या सभेला बाळासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करेल, कि टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए. टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए. और घर अपना छोड़कर दुश्मन के घर नहीं गए. और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, बाबा के शेर बच्चे अभी मर नहीं गए. बाबा के शेर बच्चे या संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात फुले शाहू आंबेडकरांचा स्वाभिमानी विचार घेऊन लढणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला आणि RSSच्या आणि भाजपाच्या दहशतीला बळी पडलेले, त्यांना शरण गेलेल्या अनेक टोळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या RSS आणि भाजपाच्या जातीवादी, हिंदुत्ववादी या सगळ्या रानबोक्यांच्या नाकात दम आणणारा एकमेव नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, मी आपला अधिक वेळ घेत नाही. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मपाल गुलाटी सारखी माणसं झाली आहेत. MDH कंपनीचा मालक आहे धर्मपाल गुलाटी, जगभरातल्या मसाल्याचा बादशाह, जगामध्ये मसाल्याचा व्यापार करतो. आणि त्या माणसानं आयुष्य जगलं 98 वर्ष. धर्मपाल गुलाटी पाहिला टीव्हीवर, MDH. त्या म्हाताऱ्या माणसाला पत्रकारांनी विचारलं, दादा आपकी लंबी उम्र का राज क्या है? म्हाताऱ्यानं पत्रकाराला उत्तर दिलं, मैं कभी मसाले नहीं खाता, मैं खाली मसाले बेचता हूं, मसाले खाता नहीं हूं. साहेब, असे महाराष्ट्रात काही लोक आहेत की जे फुले शाहू आंबेडकरांवर बोलतील, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालण्याची हिम्मत करणारे एकमेव नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. नाहीतर राहुल गांधी आम्हाला पुस्तक दाखवतात, हातभर बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करणाऱ्या टोळ्या, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये इथल्या RSS आणि भाजपाच्या मलिंदा खाण्याचं काम करतात. त्या सगळ्यांचे नका फाडणारे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. म्हणून आज मी एवढंच बोलेल, साहेब, बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 21 नुसार राईट टू शेल्टरचा अधिकार दिला. साहेब, आपल्या नेतृत्वामध्ये SRAचा हजारो लोकांचा पिंपरी चिंचवड शहरात मोर्चा झाला. या शहरात ज्यांना घर नाही त्या लोकांना इथला आमदार सांगतो, तुला मी घर देतोय. इथला नगरसेवक म्हणतो, मी घर देतोय. इथले बिल्डर म्हणतात, मी घर देतो. आमच्या सामान्य लोकांना धमकावलं जातं, त्यांचे उपकार सांगितले जातात. त्या सगळ्या बदमाश लोकांना सांगा की तुमची आमच्यावर मेहरबानी नाही आहे. हा भारतीय संविधानामध्ये राष्ट्र निर्माते बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचं उल्लंघन होत असताना 16,000 लोकांना अपात्र बनवलं असताना त्या सगळ्या लोकांना पात्र बनवणारा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी बसलेत. बांधवांनो, या शहरामध्ये साहेब रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी आले म्हणून या शहरातल्या मुसलमानांच्या हजारो घरदार पाडण्याचं काम इथला जातीवादी आमदार महेश लांडगे सारखा आमदार, या महेश लांडगेंना, शंकर जगतापांना, अण्णा बनसोडेंना, या तिन्ही आमदारांना आम्हाला सांगायचं आहे की जातीच्या आणि धर्माच्या सगळ्या ठेकेदारांनो, तुमच्या सगळ्यांना मातीत गाडण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज पिंपरी चिंचवड मध्ये आले आहेत. मी बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आणि आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता मी आपल्या तमाम लोकांना एकच विनंती करेल की हिम्मत ना हार. साहेब, विधानसभेची निवडणूक हरल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा विश्वास तुटला. अनेक लोकांनी आमची टिंगल उडवली. या पिंपरीमध्ये सुद्धा वंचित संपली, वंचित हरली. अशा लोकांना मला एवढंच सांगायचं आहे कि हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है.
आस म्हणजे आशा. आशा आहे ना, हातवरी करून सांगा साहेबांना, शपथ घेऊन सांगा कि हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है. सगळेच बेईमान नाहीत, सगळ्यांनाच काय पैसे देऊन खिशात घालता येत नाही, पदाचा सत्तेचा आणि संपत्तीचं लालच देऊन घालता येत नाही. त्या तमाम बेईमान लोकांना मला सांगायचंय कि बेईमान कौन से जो खुलेआम हो गए और सफर में सियासत के जो नाकाम हो गए, खुर्चियों के लालच में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए. त्यामुळे साहेब इथं खुर्चीवाले मंत्र्यांना सलामी नाही आहे, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना लाखो करोडो लोक आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये सलामी करतात. मी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.